ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सिंधुदुर्गात ऊस उत्पादनासाठी अथर्व दौलत तथा जिल्हा बँक देणार आर्थिक पाठबळ। आंबोली येथे शेतकरी मेळावा व ऊस पीक परिसंवाद। सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रामुख्याने आंबोली, चौकुळ, सावंतवाडी आणि दोडा मार्ग या भागात ऊस उत्पादनाला चालना देण्यासाठी आवश्यक असणारे सर्व प्रकारचे आर्थिक पाठबळ सिंधुदुर्ग जिल्हा बँक तथा अथर्व दौलत सहकारी साखर कारखाना करेल, असं आश्वासन बँकेचे अध्यक्ष मनीष तडवी यांनी दिले। सोमवारी 8 सप्टेंबर रोजी आंबोली ग्रामपंचायत हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळावा व ऊस पीक परिसंवाद कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। हा कार्यक्रम अथर्व दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वीरित्या संपन्न झाला। यावेळी दळवी म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डोंगराळ पट्ट्यात शेती प्रामुख्याने भात व काजू बागांवर अवलंबून आहे। मात्र ऊस हे पीक या भागात दीर्घकाळ टिकून राहिलं नाही। याचे प्रमुख कारण म्हणजे आर्थिक पाठबळाचा अभाव आणि कारखान्याशी असलेले दुर्लभ संबंध। पण आता या परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व अथर्व एंटरट्रेड दौलत सहकारी साखर कारखाना पुढे सरसावला आहे। तरी परिसरातील शेतकऱ्यांनी ऊस लागवडीसाठी पुढे यावे, त्यांना लागणारे आर्थिक पाठबळ बँक निश्चितपणे पुरवेल, असे ते म्हणाले। या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे येथील माजी शास्त्रज्ञ आबासाहेब साळुंके उपस्थित होते। या कार्यक्रमात अथर्व दौलत साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे यांनी अथर्व दौलत कारखान्यामार्फत सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले। व्यासपीठावर जिल्हा बँकेचे संचालक गजानन गावडे, रवींद्र मडगावकर, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, अथर्व दौलत साखर कारखान्याचे संचालक विजय पाटील, आंबोली सरपंच सावित्री पालेकर, चौकुळ सरपंच गुलाबराव गावडे, कुंभवडे सरपंच विजय गावडे, गेळे उपसरपंच विजय गावडे, आंबोली सेवा संस्था चेअरमन शशिकांत गावडे, विकास सेवा संस्था चौकुळचे चेअरमन पांडुरंग गावडे, संतोष पालेकर, शेती अधिकारी युवराज पाटील, PRO दयानंद देवान, मनोहर गावडे, शिवराम गावडे यांच्यासह आंबोली, चौकुळ व पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते। स्वागत व सूत्रसंचालन कारखान्याचे HR मॅनेजर अश्रू लाड यांनी केलं। महानकर न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड।